नमस्कार मित्रांनो, तुमचं आजच्या सेशनमध्ये स्वागत आहे. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र याबद्दल थोडीशी आपण चर्चा करणार आहे. हा व्हिडिओ जो आहे लक्षपूर्वक ऐका. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमार्फत समजायला भेटणार आहेत. हा व्हिडिओ इक्विटी मार्केटलाही तेवढाच ॲप्लिकेबल आहे. जेव्हा आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, इकॉनॉमिक ऑफेन्सेस म्हणजे आर्थिक गुन्हा सुद्धा इकॉनॉमिक्सचा एक महत्त्वाचा पार्ट याच्यासाठी होतं, कारण ह्याच्यात कुठंतरी एंड पब्लिकला, आपल्या सगळ्यांना, ऑनेस्ट टॅक्स पेयर्सला खूप मोठ्या प्रमाणावर दुखापत होते. ती दुखापत जरी फिजिकली नसली, मेंटली नसली, तरी आपण दिलेल्या टॅक्साच्या पैशाचा खूप मोठा गैरव्यवहार किंवा आपल्याकडं किंवा आपल्या भोळेपणाचा गैरफायदा काही लोक कसा घेतात, त्याला कसं पकडलं जातं, काय ॲक्शन घेतली गेली, या सगळ्याबद्दल हा छोटासा व्हिडिओ आपण करतोय. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सेबी, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारताची अशी एक ऑटोनॉमस बॉडी आहे, संस्था आहे, जे इक्विटी मार्केटला डायरेक्टली कंट्रोल करते. कंट्रोल करते म्हणजे इन्फ्लुअन्स करत नाही, पण त्याच्यावर कंट्रोल, त्याची देखराखण, त्याला काही चुकीचं होत असेल तर त्याच्यावरती करडी नजर ठेवते व ॲक्शनही घेते. CNBC आवाज या टीव्ही चॅनलवर येणाऱ्या एक गेस्ट अँकर जो लोकांना सांगायचा की हा अमुक शेअर घ्या, तमुक शेअर घ्या, आत्ता तो पकडला गेलेला आहे. सेबीनी आज एक रिपोर्ट पब्लिश केली आहे. 55 पानाची रिपोर्ट स्टडी करून मी आलेलो आहे आणि त्याच्याचं जिस्ट जे आहे या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर मी प्रेझेंट करणार आहे. पांड्या नावाचा हा सद्गृहस्थ टीव्हीवर येतो, लोकांना शेअर्स घेण्याची रेकमेंडेशन देतो. त्याचाच एक दुसरा मित्र आहे अल्पेश फुरिया व त्याच्या सबसिडरी कंपनीज. यांना ही माहिती तो पहिले देतो. पहिले देतो म्हणजे काय करतो, त्यांना अगोदर सांगतो की हा शेअर मी टीव्हीवर रेकमेंड करणार आहे. अल्पेश फुरिया हा तो शेअर्स पहिले घेतो. रेकमेंडेशन झाल्यानंतर ते शेअर्स वाढीव किमतीने लोकांना विकले जातात. हा फ्रॉड कुठंतरी CNBC टीव्ही चॅनल आवाजवर येणाऱ्या अगोदरच्या एक जे गेस्ट आहे सिमी भौमिक, नाव कदाचित चुकत असेल पण भावना चुकत नाहीये, त्यांच्या बाबतीत सुद्धा हा सेम ट्रेंड बघायला भेटलाय. हा फ्रॉड झाला साधारणतः नोव्हेंबर 2019 ते जानेवारी 2021 या पिरियडमध्ये. याचे काही डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे. टोटल फ्रॉड आज जवळपास 11.5 कोटीचा आहे. 10,73,00,000 11.5 कोटी जवळपास आहे. याच्यात झालं असं, जे पांड्या आहेत यांनी फुरिया यांना सांगितलं की जे शेअर्स मी रेकमेंड करणार आहे, काही 3-4 शेअर्सची नावं मी घेणार आहे, अगोदर सांगितलं. त्यांनी ते शेअर्स घेतले, भाव वाढले आणि ते विकले. 3 इन्स्टन्सेस आपल्या समोर सांगतोय. फेअर केमिकल्स हा स्टॉक पांड्यांनी सांगितलं. 15 मिनिटानंतर याचा व्हॉल्यूम म्हणजे घेणारी व विकणाऱ्यांची संख्या, त्याची टोटल असते, 650 पटींनी त्याची किंमत वाढली. व्हॉल्यूम वाढला, व्हॉल्यूम 650 पट. दुसरा शेअर जिंदाल पॉली, 922% याचा व्हॉल्यूम वाढला. तिसरा शेअर गोदरेज फिलिप, नाव कदाचित चुकत असेल, 733% या शेअरची त्या 15 मिनिटात व्हॉल्यूम वाढली. सेबीने जेव्हा याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं, खूप सारे व्हॉट्सअप चॅट सापडले, त्यांचं प्रायव्हेट कम्युनिकेशन सापडलं आणि त्याच्यात हे स्पष्ट दिसतंय की फुरिया हा जो सद्गृहस्थ आहे हा त्याला सांगतोय की तू आज कुठला शेअर रेकमेंड करणार आहे. ते तो शेअर घेतो. फुरिया स्वतः घेत नाही, पण त्याच्या सबसिडरी कंपनीज आहेत किंवा त्याचे जे एंटिटीज आहेत ते शेअर्स घेतात. रेकमेंडेशन आली, 15 मिनिटात माल विकतात, बाहेर पडतात. लोकांना वाढीव किमतीवर हे शेअर चिपकवले जातात. हे लोक पैसा कमवून, नफा कमवून बाहेर पडतात. या ट्रान्झॅक्शन्समधनं ऑक्टोबर 2021ला सेबीने त्यांना सांगितलं होतं की तुमचे बँक अकाउंट आम्ही फ्रीज करतोय. इलिगल कमवलेला जो पण तुम्ही पैसा आहे तो एका एस्क्रो अकाउंटमध्ये ठेवा. त्यांनी जवळपास 8-8.5 कोटी रुपये त्या अकाउंटला जमा सुद्धा केले. आज त्याची जी आली ती फायनल ऑर्डर आलेली आहे. सेबी अजून असं सांगतं की जे पांड्यांनी रेकमेंडेशन दिलं, 670 इन्स्टन्सेस जेव्हा सांगितलं, त्यापैकी 589 म्हणजे 589 इन्स्टन्सेसवर हे कॉमन लिंक अशी तयार झाली सेबीने सांगितलेली की 670 वेळा जेव्हा त्यांनी रेकमेंडेशन दिलं, त्या रेकमेंडेशनवर
फुरियाने ऍक्ट केलं 589 टाइम्स हे बरोबर आलेले, म्हणजे हा त्यांचा रेशिओ एवढा बरोबर आलेला आहे. आणि त्याच्यातून जवळपास 7 कोटी रुपये ह्या लोकांनी कमवले. म्हणजे प्रामाणिक जनता टीव्हीवर बसते, तुमचं ऐकते, त्याप्रमाणे वागते, हा त्यांचा गुन्हा झाला का? म्हणून सांगतो, नेहमी स्वतः रिसर्च करा. स्वतःचं जर कन्व्हिक्शन असेल ना, तर चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. गोष्ट इथं थांबलेली नाही. मजेशीर गोष्ट आता आहे. फुरियाकडे काम करणारा एक माणूस आहे. तो त्याच्याकडे जातो, साहेब माझा पगार वाढवा. त्याचा पगार फक्त 15,000 रुपये. तो म्हणतो, मी तुझा पगार काही वाढवणार नाही, पण तुला मी टिप्स देणार. फ्रीची सवय भारतीय लोक. तो म्हणतो, हो साहेब चालेल, मला टिप्स द्या. हे सगळे टिप्स फुरियाला जे पांड्याकडून भेटत होते, त्यांनी या व्यक्तीला सुद्धा सांगितलं, तो ज्याच्याकडे कामाला होता, त्यांनी सुद्धा 10 लाख रुपये कमवले. जेव्हा हे सेबीच्या सगळं लक्षात आलं, सेबीने पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलं आणि आता सेबीने त्यांचा एक रिपोर्ट पब्लिश केलाय, त्याच्यावर ऍक्शन घेतलेली आहे. 7 ते 8 व्यक्ती याच्यात इन्व्हॉल्ड होते. सबसिडरी कंपनीज असतील, काही लोकही इन्व्हॉल्व असतील. प्रत्येकाला 5 वर्ष बंदी घातली आहे सिक्युरिटीज मार्केटमध्ये यायची. ते ट्रेड करू शकत नाही, व्यवहार करू शकत नाही, इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, काही करू शकत नाही. टीव्ही चॅनलचा जो एंकर होता त्याला 1 कोटी रुपयाचा दंड केलाय. फुरिया याला सुद्धा 1 कोटीचा दंड केलाय. बाकीचे जे 6 लोक होते त्यांना 10-10 लाख रुपये सेबीनी दंड केलेला आहे. तर मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला काय शिकून जाते? ही गोष्ट आपल्याला एक लेसन निश्चित शिकून जाते की तुम्हाला जे सांगितलं जातं टीव्हीवर ते सत्यच असेल याची काही गॅरंटी नाही. आणि इक्विटी मार्केटमध्ये असे फ्रॉड रोज होतात. काळाची गरज हे सांगते की आपण स्वतः सावध राहायला पाहिजे, कारण आपल्या कष्टाचा पैसा आहे. निर्णय तुमचा आहे, डिसिजन तुमचा आहे. तुम्ही जर डिसिजन घेतला नाही तुमच्यासाठी, तर दुसरा व्यक्ती तुमच्यासाठी डिसिजन निश्चित घेईल. आज इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, प्रयत्न करा जुने व्हिडिओ ऐकायचा व भेटत राहा. नमस्कार.